जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, कावनईच्या तीर्थ आहे ना, तिथं कपिल मुनी आणि त्याची आई देवावती. त्यानं आईला उपदेश केला. आईनं विचारलं का सुख कशात आहे. त्यांनी सांगितलं प्रपंचात सुख नाही. सुख मिळतं, कसं मिळतं, तेवढ्या वेळापुरतं. गाडी घेतली, बंगला बांधला, बायको केली, नातू झाला, पैसे मिळाले, तेवढ्यापुरतं सुख आहे. पण ते सुख कायमस्वरूपी नाही. मग सुख कशात आहे? आत्मानंद. काय तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. आणि मग हे मन आहे ना, हे मन काय करतं, इकडं तिकडं धावतं आणि आत्मा स्थिर असतो. मनाला जी गोष्ट मिळली नाही का, त्याला दुःख होतं आणि त्रास कोणाला होतो? आत्म्याला होतो. आणि मग हे जे दुःख आहे ना, सुख आहे ना, हे कोणतं आहे? क्षणभंगुर आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया इरझार हरिविन. नाम मंत्र जप कोटी जायला पाप, रामकृष्ण संकल्प धरून राही. हे मन आहे ना, मन काय करतं? माणसाला फिरवतं. आत्मा हा निर्लेप हे एकदम शांत आहे. पण त्याला ज्या वेळेला मुलगा जवळचं 6 वर्षाचा असतं ना, तोपर्यंत त्याला काही विकार नसतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. त्याचं जीवन कसं असतं? शांत असतं. ते मस्त जेवतं, मस्त झोपतं आणि कोणाचा द्वेष, राग, काम, क्रोध, लोभ करीत नाही. पण जे एकदा ते 12, 13, 14 वर्ष झालं का त्याला हे 6 विकार जमतात. आणि मग 6 विकार जमल्यानंतर त्याला ते स्वस्थ बसून देत नाही. आणि मग त्याला दुःख होतं आणि मग तो भगवंताकडे जातो, देवा मला सुख दे. अरे बावळ्या, तुझे हाय तुझं पाशी परी जागा चुकलाची. सुख देवापाशी नाही, देवापाशी नाही सुखाचे गथोडे, आणून देईल तुमच्या आधी. देवापाशी सुख नाहीच आहे. सुख कुठे? तुझ्यापाशी. देव कुठे? तुझ्या हृदयात आहे. देव कुठे? आईबापात आहे. देव कुठे? पंचमहाभूतात आहे, प्राणी मात्रात आहे. आणि तुझं सुख तुझ्यापाशी आहे. आणि मग तू काय कर, हे जे 6 विकार आहे, हे 6 विकार केव्हा सुटले जातात? भगवंताचं चिंतन केल्यानंतर. काय? ईश्वर नाम. आणि मग एक राजानं काय सांगितलं? एक राजानं एक बोकड्या घेतला आणि त्या बोकड्याला गंगू बाहेर बोकड्या घेतला आणि त्या बोकड्याला जो चारून आणील ना, तर त्याला बक्षीस देईल म्हण. आणि मग तो बोकडा न्यायचा, चारायचा, घरी आला का त्याच्या मुठभर हे दिलं घास, ते खाऊन घ्यायचं. का रे, तू या बोकड्या चारलंच नाही. मग एकानं काय केलं, तो बोकडा नेला आणि खडकावर बांधला आणि घास घेतला. तो घास त्याच्या पुढं करायचा, तोंड केला का फटका मारायचा, तोंड केला का फटका मारायचा. दिवसभर जोडलं आणि तो बोकडा खपाटीत. राजा का आणलं म्हण, चारलं का? मग भरपूर चारलं म्हण. आणला घास, तो तिला उभा होता. घास पुढं केला का, त्याला पाहिलं का, तो लगेच तोंड मागं करायचा. त्याला राजानं बक्षीस दिलं. तसं हे मन आहे. हे मन अनेक ठिकाणी धावतं आणि मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं? मनाला ईश्वर चिंतन. काय म्हणून हा खेळचा भैरव आहे. इथं या, आठवड्यानं या, तुमचे मन स्थिर होईल. आईबापाची सेवा करा, तुमच्या कुटुंबात सुख लागेल. आणि ह्या मनाला ईश्वर चिंतनाशिवाय काही उपयोग नाही. तुम्ही गाडी, बंगले सगळं घेतलं, हे सगळं काय? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया इरझार हरिविन. आणि मग कपिल मुनीनं आईला सांगितलं, आई मग संत कोण? तर संत स्वतःच व्हावा लागत आहे म्हणून. संत कसा? सरळ बोलती, सरळ चालती, सरळ सरळ आसती, जगी जा संत तया वदती. आता काय, भगवे कपडे घातले, माळा घातल्या आणि बघा ते काही संत येतात, मस्त मग फिरतात आणि काय करतात? ते ड्रेसिंग करतात आणि भिक्षा मागतात आणि बाजूला गेले का कपडे काढून मासे धरायला का त्यात. आजही बाबा काय करतात? मस्त फॅटकार गाडीमध्ये येतात
कीर्तन करतात आणि क्वार्टरच्या याच्या बिल घेतात. हे सगळं ढोंगी. म्हणून बुडत असे जनन देखवी डोळा, म्हणून कळवळा. हे जग कायचे नुसतं बोलवायचे. जगामध्ये जोपर्यंत बावळट लोक आहे ना, तोवर असे भामटे लोक पोट भरतात. म्हणून काय करा, शहाणे बरा. काय बघा, तुम्हाला माणूस भामटा आहे का कसा ओळखाय सांगतो. असा कावरा बावरा पाहिला का समजा तो भामटा आहे. जो स्थिर असतो ना तो खरा आहे. तर आज सगळे भामटे आहेत. म्हणून संत स्वतः बना. आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई हे संत बना. संताच्या संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंते. सत्संग झाल्याशिवाय माणसाला चांगले विचार मिळत नाही. आज बाहेरचे विचारे, पाश्चात्य विचारे, आणि त्यामुळे जगामध्ये सगळा रंगकाळ मारला. दंगे धोके, पुलगामा हल्ला, मारा, कुर्बानी, धरा मारा, काय अरे सगळं काय जग बिघडून गेले. म्हणून ही वैदिक संस्कृती, ही आपली भारतीय संस्कृती, ही साऱ्या जगाला आधार देते. अरे 2 दिवस जगायचे आणि तुम्ही एकमेकाला मारता, मरून घेता. तर शहाणे व्हा, ईश्वराचं चिंतन करा, मनाला आवरा, पटला असं देखील करा. जय भैरवनाथ महाराज की जय.